सगळ्यांना बंधन. धरेला आंबेचा रेणुकेचा भरला आंबेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. आले ऋषी मुनी देवही आले, आले ऋषी मुनी देवही आले, जमले भक्त हजार, भरला आंबेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. मध्यभागी अन उंचावर ते प्रशस्त सुंदर मयुरासन ते, जडले माणिक मोती त्यावर, जडले माणिक मोती त्यावर, जगन्माय प्रसणार, भरला आंबेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. भूतगणाना घेऊन आले भोळे शंकर डमरू बाले, आले लगबग श्री नारायण, आले लगबग श्री नारायण, गरुडावरती स्वार, भरला आंबेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. इंद्रदेवही विरंची आले, इंद्रदेवही विरंची आले, आप आपल्या स्थानी बैसले, नारद तुंबर उभे राहुनी, नारद तुंबर उभे राहुनी, करते जय जयकार, भरला आंबेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. यक्ष देवन किन्नर आले, यक्ष देवन किन्नर आले, तानवटू गंधर्व पातले, सज्जता हली वादेशादी, सज्जता हली वादेशादी, टाळ मृदुंग सतार, भरला अंबिकेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. सारे सारे वाट पाहती केव्हा येते जगदंबाती, इतुक्यामध्ये करणी पडेला, इतुक्यामध्ये करणी पडेला, नुपुरांचा झंकार, भरला रेणुकेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. कोटी भानु सम प्रभा भाकरी, तिचता माता सभा गर्जली, कोटी भानु सम प्रभा भाकरी, तिचता माता सभा गर्जली, आभाळाला जाऊन भिडला, आभाळाला जाऊन भिडला, मातेचा जय जयकार, भरला अंबेचा दरबार, भरला रेणुकेचा दरबार. छत्र चामरे घेऊनी पुढती, छत्र चामरे घेऊनी पुढती, रिद्धीची रिद्धी जबऱ्या ठाळीती, प्रसन्न हा
हसत येते अंबा, प्रसन्न हसत येते अंबा, मुजरे घेत हजार भरला, अंबेचा दरबार भरला, रेणुकेचा दरबार भरला, अंबेचा दरबार भरला. खूप सुंदर होता दरबार. आम्ही त्या दरबारात रमलो. केवढं गाणं आहे, केवढा दरबार आहे. आणि आज आवाज खूप छान आला, मस्त आला एकदम. चांगलं म्हणलं, छान. अजून कुणाला? काल अनुराधा ताई म्हणायला लागले, ते आले आहेत का? त्यांनी काल एक गीत म्हणलं होतं, तसं आज म्हणणार होत्या त्या. बरं, दुसऱ्या कोणाला म्हणायचंय का? नाही तर मी आता सुरू करते. हा, ठीक आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः, प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, सद्माधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधी संगसेव्यं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधी संगसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथपादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पांडुरंगाचं वर्णन आलं आणि मी पांडुरंगच म्हणायला लागले. रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्राङ्कुतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांना वंदन, निवृत्तीनाथांना वंदन, पंढरीरायाला वंदन. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं म्हणजे तुमच्यातलीच मी एक आहे, पण ज्ञानदेवांनी प्रेरणा दिली म्हणून आपण अनुभवामृत शिकतो आहोत. त्यांनी प्रेरणा दिली म्हणून सांगदेव 65 शिकलो, आणि तशीच ज्ञानेश्वरी पण आपली पूर्ण झाली.
आत्ता नवरात्राचा आज 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवशी त्या भगवतीला आपण प्रार्थना करूया, वंदन करूया. तर सध्या बघा आज जरा उघडलेला आहे, नाहीतर तो अतिवर्षाव चाललेला होता. आजच एक मी स्तोत्र वाचत होते. 1 मिनिट मी बघते आता काय आहे. कोण आहे? हॅलो, होय ताई, म्यूट झाल्यात बहुतेक. रुपाली ताई म्यूट झाल्यात. हां आता आली बघा, आली आहे. हो हो ताई. कुणाचा तरी व्हॉट्सअप कॉल होता, तो बंदही होत नाही आणि बंद करताही येत नाही असं होतं. पार तिकडे जाऊन पाहिलं तरी कोणी बोलायला तयार नाही. आणि आता कृपया करून त्यांनी पुन्हा नाही केला म्हणजे बरं होईल, नाही तर अवघड आहे. चला सुरू करू आपण. आपण सगळ्यांना वंदन करत होतो, म्हणलं त्या देवीनंच कॉल केला असं समजू आपण. आता भगवतीनं आपल्या सगळ्यांशी संपर्क साधला. तर या भगवतीला आपण वंदन करतो. या श्रीसूक्त तैवानं झालं असतं म्हणून बघूया. श्रीसूक्त एकदा म्हणूया. सगळ्यांकडे असतील पुस्तकं तर समोर ठेवून म्हणत राहा. तेवढीच आपली एक साधना होऊन जाईल. सर्वांची एकत्रित करण्यात एक समाधानही असतं आणि अधिक पुण्यस्य अधिकस्य अधिकम फलम असतं. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम. स्र म्हणायचा शब्द इथे नीट. सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये. श्रीर्मा देवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये. श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये. अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतुमान् देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलाञ्ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान्
नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पंचदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् पद्मा नाही आता आपण काल 4 पर्यंत श्लोक झालेले होते आणि आज आता 5वा घेणार आहोत. बघा आता चंद्राम प्रभासाम तिला कशा कशाची उपमा देत आहेत आणि तिची प्रभा म्हणजे तेज कसं कसं आहे ते 5व्यामध्ये सांगतायत. चंद्राम प्रभासाम म्हणजे चंद्राप्रमाणे जिची प्रभा आहे तेज आहे किंवा जी चंद्रप्रकाशी आहे. पुढं म्हटलेलं आहे कीर्तिश्च ज्वलंतीम चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंती. यश म्हणजे कीर्ती, जी कीर्तीनं प्रसिद्ध झालेली आहे किंवा तेजस्वी झालेली आहे, उजळून निघालेली आहे अशी. श्रियम लोके देवजुष्टाम उदारा. आता श्रियम म्हणजे संपत्ती. या लोके म्हणजे या जगात या ह्याच्यामध्ये तिची जी काय म्हणू आपण प्रसिद्धी आहे तर ती कुणाकडून पूजिली जाते, ती का पूजिली जाते. देव श्रियम लोके देवजुष्टाम उदाराम. देवलोकांकडून किंवा स्वर्गलोकातल्या देवांकडून जी पूजिली जाते म्हणजे फक्त आपण तिची पूजा करतो असं नाही, तर ती यशानं झळकत असते, विजेसारखी तळपत असते, सुंदर चंद्रासारखी कांती असते आणि म्हणून देवांकडूनही जी पूजिली जाते अशी कशी आहे उदाराम, अत्यंत उदार आहे. आणि तिच्या हातात काय आहे ताम पद्मिनीम. पद्मिनी मी का म्हणलं कालही मी सांगितलं होतं की जिच्या हातामध्ये कमळ आहे, कमल पुष्प घेतलेली आहे आणि जी सगळ्या जगाच्या रक्षणासाठी जिनं व्रत घेतलेलं आहे अशी काय आहे तर अशी लक्ष्मी जी आहे महालक्ष्मी आहे तिला अहम शरणम प्रपद्ये. अशा लक्ष्मीला मी शरण जात आहे किंवा शरण आलो आहे. मग तिनं काय करावं ते शेवटच्या भागात सांगितले. अलक्ष्मी ही मेल नश्यताम त्वाम ऋणे. तिथं संधी आहे बरं का. आणि बरेच जण तिथे लक्ष्मी तिथं असं म्हणतात प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम ऋणे. तर तिथे लक्ष्मी म्हणलं तर आपली लक्ष्मी निघून जाईल, पण अलक्ष्मी हा शब्द नीट उच्चार करायचा. ताम पद्मिनीमीं शरणम अहम प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम ऋणे. जी अलक्ष्मी आहे, अलक्ष्मी कशाला म्हणतात हो हल्लीच्या शब्दात ब्लॅक मनी, ती सगळी अलक्ष्मी आहे. वाईट मार्गाने मिळवलेली, दुसऱ्यांना लुबाडून मिळवलेली, दुसऱ्यांना फसवून मिळवलेली. तर अशी जी अलक्ष्मी आहे ती अलक्ष्मी किंवा दारिद्र्य हे माझं सगळं नष्ट होऊ देत आणि मी तुला शरण आलेलो आहे. आणि मला शरण्य समजून म्हणजे शरण आलेलो मला समजून तू माझी काय म्हणूया दारिद्र्य दूर कर. किंवा माझ्याकडं अलक्ष्मीचा अर्थ दारिद्र्य असं आपण घेता येईल की माझ्याकडं जे दारिद्र्य आहे लक्ष्मी नाही आहे
अलक्ष्मी, लक्ष्मी नाही अशी अवस्था, ती माझी प्रार्थना तू ऐक आणि माझे हे दारिद्र्य नष्ट करून टाक. आता कोणी कोणी तिला हे केलेलं आहे, पूजिलेलं आहे, त्यांची सगळी यादी सांगितलेली आहे. इथं दिलेली नाही की श्रियम लोके देवजुष्टाम, जुष्ट म्हणजे जोडी, जोडी म्हणण्यापेक्षा समूह. मग अनेक समूह, अनेक देव आहेत ना स्वर्गामध्ये. प्रमुख इंद्र आहे, वरुण आहे, अग्नी आहे, कुबेर आहे, यम आहे. या सगळ्या देवांच्या समूहाने जिला वंदन केलेलं आहे किंवा जिचं पूजन केलेलं आहे, अशी ही लक्ष्मी आमचं दारिद्र्य किंवा आमची अलक्ष्मी, अलक्ष्मीचा अर्थ मी सांगितला तसा पण होऊ शकतो की जे आपल्याकडं वाईट मार्गानं आलेलं, आपण तर आणलेलं नसतं, पण कधी कधी दुसरे लोक आपल्याकडं काहीतरी आणून देतील, हे ठेवा हो तुमच्याकडं, अशा अर्थाने काही मिळवलं असेल तर ते सगळं धन आमचं नष्ट होऊ देत, ते दूर होऊ देत. आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतायत बघा, 6व्यामध्ये ओम आदित्यवर्णे तपस, मगाशी म्हणलं चंद्राम प्रभासाम, चंद्रासारखी जिची प्रभा आहे, तेज आहे. आता म्हणतात आदित्यवर्णे तपसोधी जातो. खूप छान आहे आता हे वर्णन. आदित्य म्हणजे सूर्य, सूर्यासारखं तेज असणारी किंवा सूर्याच्या कांतीची, काल आपण पाहिलं सुवर्ण कांती हा एक शब्द वापरला जातो, तसं सूर्यासारखी कांती, एकदम तेज असतं त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर. पहिल्याला असं वाटतं की यांच्याकडं काहीतरी वेगळं आहे. मग त्यांच्यात गुणही असतात, सगळंच असतं, सत्वगुण असतो. आणि ती मिळाली कशी, तपसा अधिगत, तपसोधी जातो. तपश्चर्येमुळे, तपस साधना केल्यामुळं जी निर्माण झालेली आहे, तुझ्या हातापासून निर्माण झालेली आहे. असं काय आहे ते पुढच्या ओळीत सांगितले. वनस्पतीस्तव वृक्षोथ बिल्वहा. वनस्पतींमध्ये बिल्व वृक्ष जास्त महत्त्वाचा मानला जातो. आपल्याला माहिती आहे शंकराला बेलाचं पान लागतं आणि ते जे बेलफळ असतं ना, ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतं. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की तव वृक्ष हा अथ बिल्व हा तस्य फलाने तपसा नुदंतु. तर त्याची फळं जी आहेत, बिल्ववृक्षाची फळं जी आहेत ती काय करतील, तर माया अंतराया च बाह्या अलक्ष्मी. माझ्या ठिकाणी जे काही मांद्य असेल, बुद्धीतील मंदता असेल किंवा माझ्या मनातील काही अज्ञान असेल तर, आणि शिवाय बाहेरून दिसणारे, समाजाला दिसणारं जे दारिद्र्य आहे किंवा मगाशी सांगितलं तसं अलक्ष्मी आहे, ती पण नाहीशी करू देत. म्हणजे 6व्यातही तेच सांगितलं आणि 5व्यातही तेच सांगितलं की अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम वृणे म्हणलं, म्हणजे तुला मी प्रार्थना करतो. आणि आताही तसंच म्हणतायत की जी काय म्हणू आपण, बाहेरून दिसणारी जी बुद्धिमांद्य आहे किंवा म्हणजे आतून असणारं बुद्धीतली मंदता आहे, माझ्या मनातलं अज्ञान आहे आणि समाजाला दिसणारं जे माझं दारिद्र्य आहे, मग ते धनाचं असेल, बुद्धीचं असेल, गुणांचं असेल, हे सगळ्या प्रकारचं दारिद्र्य किंवा अलक्ष्मी जी आहे ती माझी नाहीशी कर, दूर कर, असं त्यांनी सांगितलं आहे 2 श्लोकांमध्ये. मला असं वाटतं अजून एखाद दुसरा घ्यावा, कारण निदान स्तोत्र तरी आपलं व्हायला पाहिजे. पुन्हा शुक्रवारी, मग सोमवार मंगळवार शेवटच आलेला आहे. तर अजून त्याच्यासाठी काय करावं, तर ओम उपैतिमान देवसखा कीर्तिश्च मणिनासह प्रादुर्भूतोस्मी राष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिम ददातु मे. आता प्रत्येक माणसाला तू काय करावंस, तू उपयेतू म्हणजे तुझ्या जवळ तू करावंस. जे प्रत्येक मनुष्य प्राण्याला काय असतं की आपल्याला काहीतरी मिळावं अशी एक अपेक्षा असते, आणि म्हणून काय काय मिळावं, तर कीर्तिश्च, कीर्ती मिळावी, मणिनासह, मणी म्हणजे रत्न माणकं सगळं, तर कीर्तिमान व्हावं, सगळं रत्न माणकं मिळावीत. का बरं, आपल्याला माहिती असेल की कुबेराकडं सगळा धनाचा साठा असतो, तो खजिनदार आहे देवांचा, आणि म्हणून कुबेरानं मला हे सगळं द्यावं, कारण लक्ष्मी आणि कुबेर यांचं नातं जवळच आहे. तर कुबेरानं मला चिंतामणी किंवा कीर्ती द्यावी. पुन्हा म्हटलेलं आहे कीर्ती हीच, आणि कीर्ती मिळायला पाहिजे. पैसा मिळेल, सगळी भौतिक समृद्धी मिळेल,
पण ती लोकांना जर आपण ओरबाडून घेतली असेल, त्रास देऊन घेतली असेल तर आपली अपकीर्ती होईल. त्यापेक्षा मला कीर्तीही मिळायला पाहिजे आणि माझ्या ठिकाणी धनही मिळायला पाहिजे. धन, धान्य, समृद्धी सगळी व्हायला पाहिजे. तर त्या कुबेरानं मला देवसखा हा शब्द वापरला आहे ना, देवांचा सखा येतो. मी म्हणलं खजिनदार आहे. का बरं सखा आहे? तर जो धन सांभाळतो, धनाची सगळी काळजी घेतो, तो सगळ्यात उपयुक्त असतो ना, आणि म्हणून त्याला कुबेराला देवसखा असं म्हणलेलं. तर ह्या देवसख्यानं म्हणजे कुबेरानं मला सगळं कीर्ती द्यावी, मणी, रत्न, चिंतामणी. आता चिंतामणी पण सगळ्यांना माहिती आहे. ती कल्पना आहे का खरं आहे आपल्याला काही अजून कुणाला सापडलेलं नाही. पण चिंतिलेलं देणारा तो मणी, चिंतामणी. जसा कल्पवृक्ष आहे की त्याच्या खाली बसलं आणि इच्छा मनात आली की सगळं आपल्याला प्राप्त होतं, तसा एक चिंतामणी आहे. तर त्या कुबेरानं मला चिंतामणी द्यावा आणि मला कीर्ती द्यावी. का द्यावी? तर खालच्या ओळीचं महत्त्व जास्त आहे बघा. प्रादुर्भूतः अस्मि राष्ट्रे सुराष्ट्रे अस्मिन्. सुराष्ट्रे, आपण ज्या देशात जन्मलो आहे ना, हे सुराष्ट्र आहे. पूर्वीपासून तिथं सोन्याचा धूर निघायचा म्हणायचे. सगळे आपली संपत्ती, वेद, वाङ्मय, सगळी पुराणं, सगळी शास्त्र ही आपली खरी संपत्ती आहे आणि म्हणून आपल्या देशाला सुराष्ट्र म्हणले. तर तो कवी किंवा ऋषी काय म्हणतोय की अहम सुराष्ट्रे अस्मिन् प्रादुर्भूतः. मी या चांगल्या राष्ट्रामध्ये उत्पन्न झालो आहे आणि म्हणून तू मला काय कर, कीर्तिम वृद्धिम ददातु मे. पुन्हा कीर्तीचा उल्लेख केला. त्यामुळे तुम्हाला चांगली कीर्ती, सुयश आणि वृद्धी. तिथं संधी आहे, कीर्तिम वृद्धिम. वृद्धी म्हणजे सगळी समृद्धी, ऐश्वर्य. तर मला सुयश पण दे, चांगली कीर्ती पण दे आणि चांगलं ऐश्वर्य दे, समृद्धी दे, संपत्ती दे. कशासाठी? राष्ट्रे अस्मिन् मी प्रादुर्भूतः. मी या राष्ट्रामध्ये जन्मलो पण आहे आणि राष्ट्राचा मला अभ्युदय पण करायचा आहे. नुसतं मला चांगलं झालं आणि माझ्या देशाचं काही होऊ देत भलं असे विचार करणारे आता तरी सध्या नाही आहेत कोणी, पण तरीसुद्धा ज्यांच्या मनात असे विचार येतात त्यांच्याबद्दल आपण विचार करायचा नाही. पण इथं ऋषींनी काय मागितलेलं आहे की या राष्ट्राच्या अभ्युदयासाठी मला सगळं तू ही संपत्ती आणि हे सगळं ऐश्वर्य, तसंच सुयश किंवा चांगली कीर्ती द्यावीस असं मला वाटते. 3 झालेत. आता थांबूया आपण. एखादा श्लोक आज व्हायला पाहिजे. कळलं, समजलं असेल सगळ्यांना. तर काल आपण 68वा घेतला होता ना, आणि त्याचा त्या सुमिताताई म्हणल्या तसं थोडासा अर्थ लक्षात येत नव्हता. पटकन ती ओवी लक्षात येत नव्हती. त्याचं कारण सांगते. आपण व्यवहारात प्रपंचात रमणारे लोक आहे. त्यामुळं जन्माला आल्यापासून म्हणजे जरा मोठे झाल्यावर, मी म्हटलं तसं लहानपणी आरसा बघून देत नव्हते, पण जसं आपल्याला कळायला लागलं तसं आपण आरशात बघण्याची सवय झालेली. मग आपल्याला काय होतं, कालची ओवी बघा एकदा, पुन्हा म्हणतीये. नाही 68वी झाली नाही का. दर्पणे वीण डोळा, आपुले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीळा सांगतो हे. दर्पणे वीण म्हणलेलं आहे त्याने, दर्पणामुळं नाही म्हटलेलं. दर्पण असल्याशिवाय म्हणजे दर्पणाशिवाय, आरशाशिवाय मला हे दिसू देत. ते एक आपल्याला अंतःचक्षू असतो. बाहेर आहे हा चर्मचक्षू आहे आणि त्यांनी आपण हे सगळं बाह्य जग पाहत असतो किंवा आपलं रूपसुद्धा आपण आरशामध्ये पाहत असतो. पण इथं त्यांना काय म्हणायचं आहे, दर्पणे वीण डोळा म्हणजे दर्पणाशिवाय डोळ्यांनी मला पाहता येऊ दे आणि आपल्या भेटीचा सोहळा हा अनुभवू देत. एखादी व्यक्ती आपल्याकडं आली भेटायला, खूप वर्षांनी आली, परदेशातून आली, मुलगी असेल, मुलगा असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कोणीही असेल, आजी आजोबा आई वडील,
तर ते आले की पहिल्यांदा आपण कडकडून भेटत असतो. ही देहाची भेट आहे. पण नाही जरी भेट झाली तशी तरी मनातून आपण त्याला जवळ घेत असतो आणि इतकं आपल्याला काय काय बोलायचं असतं, काय काय सांगायचं असतं, पण ते व्यक्त न करता केवळ आपल्या डोळ्यातून सगळं व्यक्त होतं. म्हणून दर्पणे विण डोळा असं ते म्हटले. हे झालं व्यवहारातलं. पण इथे गुरूंच्या बाबतीत काय होतं की गुरूंना त्या दर्पणाची गरजच नाही आहे. आणि गुरु आणि शिष्य हे दोघांच्या देहात ब्रह्मरूपाने एकच आहेत. त्यांच्या ठिकाणी ब्रह्म एकच आहे. तुमच्या आमच्यामध्ये पण ब्रह्म एकच आहे. त्यामुळं गुरुचं अस्तित्व शिष्याच्या शिष्यपणावर अवलंबून नाही. तो शिष्य म्हणून येऊ दे, भाऊ म्हणून येऊ दे, बहीण. आता जसं बघा ना, ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ हे सख्खे भाऊ आहेत, पण त्यांचे ते गुरु झालेले आहेत. आता गुरूंच्या ठिकाणी या नातेसंबंधाची काही गरज नाही आहे. तो एक शिष्य एवढाच भाव आहे आणि तो शिष्य आहे म्हणून ते त्याच्याशी प्रेमाने वागतायत असंही नाही. परमात्मरूप एकच असल्यामुळं ते गुरुच आहेत आणि जरी शिष्य आहे तरीसुद्धा हे देहाचं अधिष्ठान आहे. त्या दोघांसाठी ही उपाधी मिथ्या आहे. त्यांनी शब्द काय वापरलेला आहे? आपुले भेटीचा सोहळा भोगिता तरी लीळा सांगतो हे. तर त्यामुळं या दोघांच्याही देहाची उपाधी ही मिथ्या आहे. रोजच आता त्या ह्याच्यातही चाललं आहे बघा, समर्थांच्या दासबोधामध्ये पण, की ह्या सगळ्या उपाधी, हे देह, हे सगळं बाह्य जग, ही सगळी प्रकृती, हे सगळं मिथ्या आहे. आपण व्यवहारात जगतो हे सगळं कशा अर्थी मिथ्या आहे की आपल्याला अजून परमात्म्याचं ज्ञान होत नाही आहे आणि त्यामुळे आपण या सगळ्या विश्वाला, या रोजच्या व्यवहाराला सत्य मानत असतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की श्रीगुरूंची ही एक लीला आहे की डोळ्या विणा, आपलं दर्पणा विणा त्यांना हे सगळं दिसत असतं. त्यांना ते आत्मतत्व दिसत असतं, ते अनुभवत असतात. आणि त्या शिष्याजवळचंही आणि त्यांचंही एकच आत्मतत्व आहे. म्हणून ते एकत्वानी नांदत आहेत. काल परवा ज्या उभ्या झाल्या आहेत त्या, की त्या दोघांच्या देह जरी वेगळे असले तरी परमतत्व एकच आहे आणि त्यामुळे ही देहाची उपाधी त्यांच्या दृष्टीनं मिथ्या आहे. हा एक निमित्त मात्र मिळालेला आहे आपल्याला. देह हा जन्म मिळालेला आहे म्हणून तो आहे, पण तो खरा त्या परमात्म्याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाशिवाय तो वेगळा नसतो. त्यामुळं दोन देहांशी अधिष्ठान रूपानं श्रीगुरूंचंच तादात्म्य आहे आणि ही गुरूंची लीला आहे. गुरूंना ते वेगळं वाटतच नाही आहे, हे गुरूंचं वैशिष्ट्य आहे. तुम्हा आम्हाला व्यवहारामध्ये मात्र हे वेगळं वाटतं, हे वेगळं जाणवतं. म्हणून इथे सांगितलेलं आहे की दर्पणाविण डोळा आपुले भेटीचा सोहळा. त्यांनी सोहळा केलेला आहे, म्हणजे त्यांना त्याच्यात आनंद मिळालेला आहे. आरशाच्या साह्यानं आपण पाहतो, पण गुरूंना मात्र आरशाविणा त्यांनी ते सगळं पाहिलेलं आहे. आणि द्वैत जरी आपल्याला दिसत असलं, गुरु वेगळा शिष्य वेगळा, तरी त्यांना मात्र ते दोन्ही एकाच तत्वावर, एकच तत्व अनुभवत असल्यामुळं त्यांची ही लीला अगम्य आहे किंवा आगळी आहे. त्या मानसी कणेकर म्हणतात बघा की दर्पणा वाचुनी डोळा जर स्वतःला भेटण्याचा सोहळा साजरा करू शकला असता तर ते भोगणं जसं असतं तशी ही श्रीगुरूंची लीळा आहे. स्वतःला पाहायचे. कसं पाहायचे? आंतरिक पाहायचे, आतून पाहायचे. बाहेरून त्या दर्पणाची गरज नाही आहे. मग स्वतःत पाहण्याचा आनंद जो आहे तो मिळेल. म्हणून लोक काय म्हणतात? स्वरूप दर्शन घ्या, स्वरूपाचं ज्ञान करा. आपल्याच जवळ ते स्वरूप आहे, ते आपण अजून पाहत नाही. कधीतरी असा ध्यानात बसलो, काही क्षणभर थोडा हे झाला, समाधी तर लागायची अजून अवघड आहे, पण ध्यानामध्ये तरी आपण बाह्य जगाचा, बाह्य सगळ्या संसारातल्या सगळ्या व्यवहाराचा जेव्हा एक क्षणभर तरी विसर पडला तर हा जो अनुभवाचा सोहळा आहे ना, हा आपण अनुभवू शकतो. आणि मग ती कशी? दृष्टी बाहेर आहे. आता तिथे त्या म्हणतात उपराटी करायची, म्हणजे ती दृष्टी आत घ्यायची.
आणि मग त्या आत्मचैतन्याला आतून पाहायचे, आतून अनुभवणं हा आत्मसुखाचा सोहळा अनुभवणं आहे, किंवा अमृतानुभवाची ही किल्ली आहे. जसं घराला दार बंद केलेलं असेल, कुलूप लावलेलं असेल आणि आपल्याला एखाद्याने दिली की ही आमची किल्ली घ्या आणि हे आमचं घर उघडून अमुक वस्तू आम्हाला आणून द्या. आपण जाऊ, पण त्यांनी किल्ली चुकून दुसरीच दिली तर त्या दुसऱ्या किल्लीनं काही त्यांचं दार उघडणार नाही. तसं अनुभवामृतामध्ये सुद्धा आपल्याला आत्मज्ञानाची किल्ली मिळायला पाहिजे. बाह्यज्ञानाची किल्ली घेऊन आपल्याला उपयोगच नाही आहे. तरच दर्पणा वाचून आपल्याला आत्मप्रत्यय येईल, किंवा आपलं आपण पाहू शकू, आपणच आपल्याला पाहू शकू. आपलंच काय म्हणू ते तत्व किंवा परब्रह्म हे आतुर झालेलं असतं. आणि जवळीकीचा किंवा सोयरिकीचा हा जो प्रेमाचा लागेबंध आहे, ते काय म्हणू सगळा व्यवहार आहे, हा पाहायचा झाला तर त्या गुरुशिष्यांमधला अनुभवावा, म्हणजे आपल्याला पण आपल्या ठिकाणी तसा अनुभव येऊ शकू. मलाही थोडंसं त्या ओवीबद्दल काल थोडी साशंकता वाटली होती की कसा हा सोहळा अनुभवायचा, हे कसं आपलं आपण पाहायचं. त्या खंदारकर म्हणून जे आहेत त्यांनी छान दिलेलं आहे की जर एखादा विचारी मनुष्य आरशा वाचून आपल्या भेटीचा सोहळा भोगणार असेल तर त्यालाही श्री गुरूंची लीला सांगतो. आपल्या सगळ्यांसाठी नाही. जर तुमच्यापैकी आमच्यापैकी कुणाला वाटत असेल की आरशाशिवाय भेटीचा सोहळा व्हायचा तर ही गुरु शिष्यांचं जे काही नातं आहे किंवा हा जो प्रसंग आहे यांची जी लीला आहे ती मी तुम्हाला सांगतो, असं ज्ञानदेव आपल्याला म्हणत आहेत की आरशा वाचूनही आपलं अस्तित्वच आहे. आता बघा, परवा आम्ही कुठे गेलो होतो, 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी, मागेही मी सांगितलं होतं की बाहेर आपण कुठे एखाद्या आश्रमात जाऊ, एखाद्या काय म्हणू मंदिराच्या आवारात जाऊ, जसं गडावर सज्जनगडावर आहे, परवा आळंदीला गेलेलो होतो, आणि तिथं आपल्याला फक्त आपण आत्मज्ञानाच्या अभ्यासासाठी किंवा या परमार्थासाठी परमात्मज्ञान घेण्यासाठी जातो, तेव्हा आपलं नटणं मुरडणं स्वतःचं सगळं आवरणं याच्यात आपल्याला जास्त धन्यता वाटत नाही. मग तिथं आरशाविनाही आपला दिवस जाऊ शकतो. घरी आल्यानंतर किंवा काही जणींनी विचारलं, आहे तिथे आम्ही गडावरच गेलो, काय म्हणे इथे याची आरशाची सोय नाही आहे. म्हटलं काय गरज आहे इथे आपल्याला आरसा बघायला, काहीच गरज नाही. पटपट आवरायचं, जायचं, ते जे काही पारायण असेल ते करायचं, तिथल्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या. तर ह्या गोष्टी अशा असतात. म्हणून जर आपल्याला आरशाविना जर हा अनुभव घ्यायचा असेल तर गुरु आणि शिष्याची लीला आपण पाहावी, आणि मग त्या ठिकाणी आपल्याला द्वैत जाणवणार नाही. द्वैताच्या पलीकडे आपण जायला लागू, एकत्वाचा आपण अनुभव घेऊ, असं इथं सांगायचं आहे. आणि म्हणून पुढची जी ओवी आहे 69वी, तिच्यामध्ये सगळे वेगवेगळे शब्द वापरलेत बघा. एवं द्वैतासी उमसो, एवं द्वैतासी उमसो, नेदी ऐक्यासी विसकुसो, नेदी ऐक्यासी विसकुसो, सोयरिकीचा अतिसो पोखी तसो, पोखी तसे, सोयरिकीचा अतिसो पोखी तसे. त्या 3 शब्द आहेत बघा, उमसे, विसकुसे, अतिसो आणि पोखी तसे, 4ही शब्द. पण तर अतिसो म्हणजे अतिशय, उमसो म्हणजे निर्माण होणं, उत्पन्न होणं, प्रगट होणं. आता काय व्हायचं आहे, द्वैतासी उमसो, द्वैताला जर व्यक्त होऊच दिलं नाही गुरु शिष्य रूपानं, तिथं द्वैताला अवकाशच नसेल, ते जर प्रगटच झालं नाही द्वैत, तर काय, नेदी ऐक्याशी विसकुसो. नेदी म्हणजे होत नाही, देत नाहीत. नेदी न देणे. काय देत नाहीत हे गुरु शिष्यांच्या संबंधामध्ये, ऐक्याशी विसकुसो नेदी. नेदी म्हणजे बिघडून देत नाहीत.
देतच नाहीत. विसकुसो म्हणजे विस्कटणं किंवा चोळामोळा करणं, बिघडणं. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे ऐक्याशी विसकसो न न नेदी, म्हणजे ऐक्याशी हा जो संबंध आहे हा बिघडू देत नाहीत. बिघडायला संधीच मिळत नाही. आणि मग पुढं म्हणले सोयरिकेचा अतिसो. सोयरिक कितवा श्लोक? 69. बर बर. हां तुम्ही काल नव्हत्या का? होत्या ना खरं? काल नव्हती. हां त्यामुळं तुम्हाला नाही. आत्ता मी 68वी घेतली, ती कालचीच होती सगळी, त्यामुळं आता तुम्हाला त्यातलं समजलं असेल. म्हणजे निदान ऐकलं तरी आता तुम्ही त्याच्यातनं घरी जाऊन बघा. आता 69वी चाललेली आहे. त्याच्यामध्ये म्हणतात एवम द्वैतासी उमसो नेदी ऐक्याशी विसकुसो सोयरिकीचा अतिसो पोखीतसे. आता पोखीतसे शब्द कसा वाटलाय? पोषितसे. बऱ्याच वेळेला यजुर्वेदामध्ये शच्या जागी ख म्हणला जातो. तसा इथे या प्राकृतामध्ये सुद्धा ज्ञानदेवांनी पोषितसे न म्हणता पोखीतसे, म्हणजे त्याची प्रगती होणे किंवा पुष्ट करणे किंवा वाढवणे, पुष्ट करणे हाच घ्यायचा आहे. तर हा जो सोयरिक म्हणजे स्नेहसंबंध, किती आनंद असतो. लग्न ठरलं की लोक म्हणतात आमची सोयरिक जुळली बरं का. तो सोयरिक शब्द बरोबर ज्ञानदेवांनी इथं घेतलेला आहे. आणि अतिसो म्हणजे अतिशय. अतिशय अतिशय पोखीत असे म्हणजे अतिशय दृढ होतो किंवा पुष्ट होतो. म्हणजे द्वैताला जर तिथे थाराच मिळाला नाही, द्वैताला अवकाशच मिळाला नाही, संधीच मिळाली नाही प्रगट व्हायला. उमसो म्हणजे अवकाश किंवा निर्माण होणं. तर नेदी ऐक्याशी विसकसो. तर मग या गुरुशिष्यांच्या ऐक्याला अजिबात म्हणजे बाधा येत नाही किंवा त्या ऐक्याला सोळवटू देत नाहीत किंवा बिघडू देत नाहीत. आणि हा जो ज्ञानाचा संप्रदाय आहे हा टिकवण्याकरता गुरुशिष्यांच्या नात्याची किंवा सोयरिकीचा हा उत्कर्ष वाढवला जातो. आपल्याच अधिष्ठानावर आपल्याच ठिकाणी गुरुशिष्य स्नेहसंबंध पुष्ट करीत असतात. आपण एकत्रित राहतो. जर सगळी मतं, सगळी मनं, सगळे विचार जुळले तर तिथं कधीही द्वैत निर्माण होत नाही. पण द्वैत कधी निर्माण होतं? मी एखादं मत मांडत असेल आणि दुसऱ्याने जर दुसरं मत मांडलं आणि कुणीच त्याच्यावर आपल्याच मतावर ठाम बसले तर मग तिथे वाद होतो. पण जर ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण तो अर्थ घेऊया, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण ही गोष्ट अशी करूया, तर मग ते जे द्वैत आहे तिथे त्याला थारा मिळत नाही. म्हणजे जो आपला संबंध आहे, नातेसंबंध असो, ऋणानुबंध असो, सोयरीक आहे, ही जशीच्या तशी चांगली राहते. लोक म्हणतात अहो तुमच्या घरात भांड्याला भांडं लागत नाही का? भांड्याला भांडं लागणं म्हणजे भांडण होणं. तर काही जण म्हणतात अहो भांडी असल्यावर भांड्याला भांडं लागणारच की. पण ती किती त्याचा नाद, म्हणून आमचे पूर्वी आई वडील म्हणायचे तो भांड्याचा नाद बंद करा पहिला. चुकून लागला, धक्का लागला तर तो नाद येतो, आवाज होतो. मग त्याच्यातूनच असं सुचवायचं असतं की कुणीही असं द्वैत ठेवू नका. आणि तो जो भांडणाचा आवाज असेल तो वाढवू देऊ नका, तो बंद करा. तेच इथे सांगतायत की गुरुशिष्यांच्या ठिकाणी द्वैताला अवकाशच नसतो आणि ते ऐक्याला बिघडू देत नाहीत, सोळवटू देत नाहीत. पण ज्ञानाचा सगळा हा संप्रदाय टिकवण्याकरता हे गुरुशिष्य स्नेहसंबंध नेहमी पुष्ट करतात सगळ्यांना. आता ज्ञानाचा हे संप्रदाय टिकवायचा आहे म्हणजे काय हो, तर हे जे ज्ञान आत्मज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, व्यावहारिक ज्ञानापेक्षा आपण पलीकडे जायचं आहे. आत्मज्ञान आपल्याला समजायला पाहिजे आणि त्यासाठी
या गुरु शिष्याच्या नात्याचा उत्कर्ष वाढवला पाहिजे, म्हणजे त्यांच्यामध्ये स्नेहसंबंध पुष्ट होईल. असं गुरु शिष्य काय शाळेमध्येच गेले आणि कॉलेजमध्ये गेले तरच गुरु शिष्य आहेत असं नाही आहे. घरामध्ये सुद्धा आपली मोठी माणसं असतात, वृद्ध माणसं असतात आणि ते काहीतरी प्रेमाचा सल्ला देतात की घरातून बाहेर जाताना मोठ्यांना नमस्कार किंवा देवाला नमस्कार करून जावं, मोठ्या कामाला जायचं असेल तर. किंवा कुणी बाहेर जाताना त्याला विचारू नये तू कुठं चाललास. आमचा मामा नेहमी म्हणायचा कुठं चालला आहे विचारू नये. कारण काय होतं त्या कामाला एक गुप्तता असते. पूर्ण झाल्यावर माणूस येऊन सांगतंच की असं असं झालं बरं का, पण त्याच्या आधीच त्याला फाटे फुटू नये. ह्या सगळ्या गोष्टी या प्रेमसंबंधामध्ये नातेसंबंधामध्ये जपायच्या असतात आणि त्या जर जपल्या तर कुठंही एकत्वाला बाधा येत नाही. किंवा एकत्वाच्या काय म्हणू आपण गुरु शिष्याच्या नात्याला असो किंवा घरातला कुठलाही ऋणानुबंध असो त्या नात्याचा उत्कर्ष हा चांगला होऊ शकतो जर द्वैत त्या ठिकाणी आणलं नाही तर. जोग महाराज काय म्हणतात बघा. एवं द्वैतासी उमसो नेदी ऐक्याशी विसकसो नेदी सोयरिकेचा अतिसो पोखी तसे. यांच्या नात्यातलं रहस्य आहे म्हणतात. काय रहस्य आहे की जरी गुरु आणि शिष्य हा द्वैतभाव असला, ते दोघं आहेत खरं म्हणजे दोघं आहेत म्हणजे द्वैत असणारच, पण त्या सद्गुरूच्या पारमार्थिक स्वरूपामध्ये त्याचा काहीही संबंध नाही. परमार्थाच्या दृष्टीनं ते दोघं एकच आहेत आणि गुरु शिष्यांचा व्यवहार हा पारमार्थिक रूपानं दाखवायचा आहे. तिथं ब्रह्म ऐक्यभाव सांगायचा आहे आणि तो ऐक्यभाव कधीही सोडवटला जात नाही, त्याला धक्का लागत नाही, अजिबात नाही, तर तो उलट पुष्टच होतो. म्हणून आपल्यातलं जरी काही वैर असेल किंवा मतभेद असतील ते चार लोकांपुढे उघड करण्यापेक्षा त्याला थोडंसं हळूहळू द्वैतातनं अद्वैताकडे किंवा एकत्वाकडे जर आपण वाटचाल केली, थोडंसं समजून घेतलं तर व्यवहारामध्ये सुद्धा असे हे नातेसंबंध पुष्ट होतील जसे गुरु शिष्यांचे परमार्थामध्ये आहेत. ते द्वैत असूनसुद्धा द्वैत अजिबात मानत नाहीत. थोडंसं ते बघूया संस्कृत. अदत्वा स्फुरितं द्वैतम् ऐक्यं चापि विघाटितुं सख्यस्य चाप्यतिशयं पुष्णातीत्यतिकौतुकं. पुष्णाती इति अतिकौतुकं. त्यांची जी गुरु शिष्याचं जे नातं आहे, सोयरीक आहे, ते अतिकौतुकानं पुष्णाती म्हणजे वाढत असतं. आणि सख्यत्वं च अतिशयम, त्यांच्यातलं जे सख्य आहे ते सुद्धा अतिशय वाढत असतं. कारण का अदत्वा स्फुरितं द्वैतम, द्वैताला अजिबात प्रेरणा न देता किंवा त्याला स्फुरण न पडू देता ऐक्यम चापी विघाटितम, आणि ऐक्याला कधीही दगा न देता, ऐक्यसुद्धा मोडून न टाकता, त्याला धक्का न लावता. म्हणजे द्वैताचं स्फुरण झालं तरीसुद्धा ऐक्याला आपण म्हणतो ना त्याच्या ह्याला तडा गेला, त्याच्या नात्याला तडा गेला. तडा गेला म्हणजे बघा काचेला एक तडा पडतो, जास्त तापली तर, पाणी त्याच्यावर पडलं तर, आणि मग ती निकामी होते. तसं आहे आपल्या नात्यामध्ये सुद्धा की तो तडा जाऊ द्यायचा नाही. मग ते सोयरीक जी आहे ती तिथे पुष्ट होत असते किंवा पोषिली जाते. आणि स्वरूपानंद म्हणतात ऐशापरी जोका नुठू देता द्वैत, ऐशापरी जोका नुठू देता द्वैत, राखोनी अद्वैत जैसे तैसे, राखोनी अद्वैत जैसे तैसे. गुरु शिष्य स्नेह वाढवोनी भला, गुरु शिष्य स्नेह वाढवोनी भला, नांदवी सोहळा स्वानंदाचा, नांदवी सोहळा स्वानंदाचा. या नात्यातलं, आपल्या व्यवहारातल्या नात्यातलं सहज एक मिनिटाचा किस्सा सांगते.
मुलींच्या मनात हे द्वैत कसं असतं, आता ते आपल्याला परमार्थात उपयोगाचं नाही, पण व्यवहारात कसं द्वैत त्रास देतं आणि तेच परमार्थात तर अगदीच निरुपयोगी ठरतं. एक किस्सा काल असा पाहिला. नवरा बायको आहेत, नवीन लग्न झालेलं आहे आणि तो घरात येऊन म्हणतो, अगं पप्पा आलेत. तर ती अशी आयटीत नटून थटून बसलेली आणि ती म्हणते, पप्पा आलेत, मी काय करू त्यांच्याशी? अगं म्हणे ते दमून आले असतील, त्यांना चहा दे, पाणी दे. मला जायचं आहे पार्टीला, मला जायचं आहे अमकं, मला जायचं आहे फिरायला, मी काही त्यांना पाणी मिळेल. तुला तुझे पप्पा आहेत तर तू त्यांना काय द्यायचं ते दे, काय करायचं ते. त्यांनी आपल्यासाठी काय केले, तुला तुझे पप्पा हे असतील, मोठे असतील, मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. माझं फक्त कर्तव्य तुझ्याशी आहे, मी तुझ्याशी लग्न केले, तुझ्या आईवडिलांचा माझा काही संबंध नाही, वगैरे वगैरे इतकी दाखवला आहे वाद. हल्ली घराघरातून थोडंसं ह्याची पुसटशी कुणाला शंका येते किंवा असं घडत असतं, तर तिथे आपण त्याच वेळेला कसं थोपवायचं. मग तो म्हणतो, जाऊ दे म्हणे, तुझा माझाही सण. ती म्हणते, असं काही बोलायचंच नाही, मी तुझ्याशी लग्न केलेलं आहे आणि तू माझ्याशी चांगला वागलाच पाहिजे, मी म्हणेन तसं करायलाच पाहिजे. ठीक आहे म्हणतो, चल बाहेर चल, बघू पप्पांची भेट तर घेऊ आणि मग जाऊ. म्हणजे मग तू जा. आणि बाहेरच्या खूप वाईट बोललेली आहे ती, पण मी आता थोडक्यात सांगितलं. बाहेर त्या हॉलमध्ये येते तर तिला तिचे पप्पा दिसतात. लगेच बदलते, पप्पा तुम्ही कधी आलात आणि यांनी मला पप्पा आले म्हणून सांगितलं. आणि मग ते म्हणे, मी सगळं तुझं ऐकलं आहे. नाही म्हणे, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. मग ते म्हणे, त्याचा पिता नाही का, त्याचे पप्पा नाही का त्याच्यावर प्रेम करत, त्यांनी त्याला जन्म दिलेला आहे. तुझी सोयरीक ठरवताना त्यांनी तुझ्याकडं पुढे करत, तू चांगली आहेस म्हणून तुला स्वीकारलेलं आहे. लगेच हे द्वैत कसं मिटतं. ती म्हणते, थांबा थांबा, मी तो म्हणतो, मला चहा नको, पाणी नको, काही नको. तू त्या पप्पांना काही देणार नव्हतीस ना, आता मलाही काही देऊ नकोस. त्या वडिलांनी इतका छान रोल केला आहे, मला आवडलं बघा. आणि मग तिला काय म्हणतो ना, रिअलाईज होणं. तरीसुद्धा हल्लीच्या नव्या पिढींना ह्या गोष्टी द्वैताच्या अति वाढायला लागल्या. कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामुळे हे ऐक्याचं तुम्ही आम्ही थोडं तरी जतन केलं आहे आणि ते अनुभवलेलं आहे. 10 भावंडं असायची, सगळे एकत्रित नांदायचे, एकमेकांशी जरी भांडले तरी ते तात्पुरतं असायचं. तसं आता हे मला फार ते एकदम आत्ता आठवण झाली की काल ते पाहिल्यानंतर अंगावर शहारा यायला लागला. आणि मग त्या वडिलांनी मात्र तिला पटवून दिलं की मी तुला माझ्या घरी नेणार नाहीच, माझ्या घरी तर तुला मुळीच बोलवणार नाही. जर तू तुझ्या सासऱ्यांची आणि सासूची चांगली सेवा म्हण किंवा त्यांची काळजी घेतलीस, तेही थकलेले आहेत, तेव्हा तू असं बोलणं आणि असं वागणं चुकीचं आहे. आता हे एक प्रकारे त्या मुलीचे गुरुच झाले की सासरे असूनसुद्धा त्यांनी गुरुचं किती छान तिला ज्ञान दिलेलं आहे व्यवहारातलं. आणि व्यवहारामध्ये सुद्धा असं द्वंद्व क्षणाक्षणाला अनुभवत असतो आपण. तर त्या द्वंद्वाच्या पलीकडं जायचं, त्याला तडा जाऊ द्यायचा नाही ऐक्याला. आणि द्वैताला म्हणजे उजाडूसुद्धा द्यायचं नाही किंवा उगवूसुद्धा द्यायचं नाही किंवा निर्माणही होऊ द्यायचं नाही. तर या गुरुशिष्यांसारखं आपलं ऐक्य राहील असं छान सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्या मानसीताई काय म्हणतायत की नातेसंबंधाचा आत्मोल्लास होणे, आत्म्याचा उल्हास व्हायचा आहे, पोसायचे. आणि द्वैताचं उचंबळणं हे परस्पर ऐक्याला विस्कटू द्यायचं नाही. ते अनुभवरूप धारण करतं आणि मग इथे आवडीची सरोभरी पोचली जाते. म्हणजे आपल्या सुखाला आत्मसुख भेटतं, चैतन्यावर आत्मचैतन्य उचंबळतं. आपल्याच ठिकाणी जे चैतन्य आहे त्याचा आपल्याला अनुभव येतो आणि मग आत्मचैतन्याचा अनुभव आला की हे द्वैत सगळं मिटून जातं. सगळ्यांच्या ठिकाणी असाच अमृताचा अनुभव किंवा द्वैताचा नाश होऊन एकत्वाचा अनुभव येऊ देत, अशी आपण ज्ञानदेवांकडे प्रार्थना करूया, देवीकडे पण करूया. आणि आजच्या याला वाणीला विराम देते. कुणाला काही म्हणायचं असेल तर, नाही तर आपण प्रार्थना म्हणूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं
त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषह्यविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य स्मरणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. कुणाला काही म्हणायची देवीची वगैरे प्रार्थना? थांबूयात. नमस्कार ताई. हा नमस्कार, बोला. नाही, छान तुम्ही एक्सप्लेन केलं. 68वी ओवी कळली ना आता? डोळा हा खूप छान केलं, पण मला असं वाटतं ती खूप उच्च ही स्थिती आहे. हो, प्रश्नच स्टेजला नाही. जायला हो हो, म्हणजे शब्दाने कळलं, पण ते अनुभवाला म्हणून तर म्हणलं ना, तो अनुभव आपल्याला येऊ देत, तीच तर त्यांना प्रार्थना करायची. एवढंच करू शकतो, पण ते खूप उच्च स्थिती आहे असं मला वाटतं. आता हे संपत आलं ना, हो नाही म्हणलं तरी गुरुस्तवन संपत आले, म्हणजे आपल्याला आता त्या लेव्हल पर्यंत हळूहळू पोहोचायचे. खरं, म्हणजे ऍटलीस्ट आपल्याला मार्ग तरी की कुठे आपल्याला जायचं ते दिशा दाखवली आहे त्यांनी, दिशा दाखवली. आता तुम्ही अजून संसारातच द्वैतातच पडायचं असेल तर मग काय म्हणायचं, तुम्ही बसा खड्ड्यातच. पण आपल्याला त्याची आठवणही जर हळूहळू कमी केली आणि अद्वैताईकडं वाटचाल केली तर हळूहळू ते शक्य आहे. आणि व्यवहारातूनच तिकडे जायचं, एकदम व्यवहार पूर्ण सोडून परमार्थात एकदम जाणं शक्यच नाही आहे. चालेल, छान सांग. आता उद्या काही बोलणार आहेत का? मधून मधून आळंदीला गेलं की होईल. आता तुम्ही चाललेत ना अयोध्येला, चाललेत ना पुन्हा, तिथं ज्ञानेश्वराचं आहेच ना चिंतन. हो आहे ना. तुमच्या आमच्या नशिबात नाहीये ते बहुतेक. नाही का? काय झालं? नाही, सगळं पॅक झालंय पूर्ण. अरे बापरे. मंदार बुवांशी पण बोलले मी. नाही, आता आम्हाला त्या उशिरा कळलं, हो नाही तर आम्ही पूर्वीच पैसे भरले असते आणि बुकिंग पूर्वीच झालं असतं. असू दे.
पुन्हा कधीतरी बघूया. त्यातूनही रामाची मर्जी. नाही होईल काळजी नका करू. नाही, मी काळजी करतच नाही. मला ऐन वेळेला पण सगळीकडे निघायची आणि जायची सवय आहे, त्यामुळं मंदार बाबा फोन करते तुम्हाला या म्हणून. ते मी त्यांना म्हणलं ना, मागच्या वेळेला शेवटचे 2 लोक ऐन वेळेला कोणीतरी रहित झाले, कुणाचं तरी अडचण आल्यामुळे, आणि आम्हाला ऐन वेळेला मिळालं होतं. तसं जर असला योग तर, पण म्हणून आपल्यासाठी कुणाचं कॅन्सल नको व्हायला. नाही येणार तुम्हाला योग नका. चालेल चालेल करता येईल. हो.